करून टारफळ टाकून दिले. आता ह्याचं काय आपलं कॅल्शियम म्हणून तो वापर करायला लागतो ना फळ झाडाला त्याला. मग कॅल्शियमचा वापर काय केला आपण की कॅल्शियम हे लिंबाचा रस हे अंडे एक 10-12 दिवस भिजून द्यायचे. पण याला त्याला जास्त हे करण्यापेक्षा आपण मग हे आपल्याला इकत कृषी सेवा केंद्रावर तो इकत आणायचंच होतं ना. मग त्याच्यापेक्षा आपण प्रयोग सुरू केले घरच्या घरी. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार आपण हे तयार करायला पाहिजे औषध आपल्या स्वतःच्या मकासाठी त्यासाठी. आणि त्याचे रिझल्ट बी चांगले आले. तर पहिल्यांदा आपण एक झालंय माझ्या भाषेत बोलायचं म्हणल्याला मी कोरोजिनच म्हणतो. कोरोजिनच म्हणतो. विषारीच म्हणायची. आपण देत नाहीत कुणाला. पण लयच प्रेमाचा जर माणूस आला तर त्याला फुकट दिला त्याची किंमत वाटत नाही. त्याच्यामुळे त्याला सांगायचं की बाबा हे आता याच तयार केलं तुला न्यायचे ना एवढं जर न्यायचं असेल तर तुला 200 रुपये लिटर प्रमाणे घेऊन जायला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले. आज एक आगळा वेगळा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी असं एक भन्नाट जुगाड लावलेला आहे. घरी गावरान कुक्कुटपालन आहे आणि आता जर बघितलं श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये अंड्याची आसन मांस विक्री आसन ही कमी प्रमाणात असते. बरेच लोक श्रावण महिना पकडतात, त्यामुळे जे आपले अंडे आहेत अंडे जास्त प्रमाणामध्ये सेल होत नाहीत. मग या शेतकऱ्यांनी डोकं काय लावलं, हे जे अंडे आहेत या अंड्यापासून आपल्या शेतीला उपयोगी येणारं जे टॉनिक आसन जे औषध आसन आपल्या झाडांना सरकीना देण्यासाठी किंवा आपली जे फळझाड आहे त्या फळझाडांना मारण्यासाठी किंवा तुमची मका असेल किंवा शेतीमध्ये कुठलंही जे आपलं पीक आहे त्या पिकाला एक टॉनिक तयार केलं ते अंड्यापासून. हे जे गावरान अंडे आहेत हे गावरान अंडे आणि ताक याचं मिश्रण तयार करून औषध टॉनिक कशा पद्धतीने तयार करतात, त्याचे काय फायदे आहेत, कशा पद्धतीने ते शेतीला उपयुक्त ठरतं आणि गावरान त्यांचं कोंबडी पालन आहे ते कोंबडी पालन त्यांनी कधी सुरुवात केली, संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ तुमच्या शेती खूप फायदेशीर आहे. तर चला पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि आपला ॲड्रेस सांगा. नमस्कार, मी भगवान जगन्नाथ भांगे, राहणार कमळेश्वर विभाग, तालुका शिरूर, कासारा, जिल्हा बीड. बर सर, आता आपण हे जे औषध बनवलंय तर कशा पद्धतीने आपण ते बनवलंय एकदा आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्या. काय झालं, आपल्याकडे गावरान कोंबड्या आहेत. मग गावरान कोंबड्या असल्यासाठी काय झालं, आता श्रावण महिना सुरू झालाय. मग श्रावण महिना सुरू झाल्याच्या नंतर अंड्याचे थोडं सेल व्हायला थोडा त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला कसं युट्यूबवर काही व्हिडिओ बघितले मी. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की यार आपण हे तयार करायला पाहिजे औषध आपल्या स्वतःच्या मकासाठी त्यासाठी. आणि त्याचे रिझल्ट बी चांगले आले. तर पहिल्यांदा आपण एक मकाला स्प्रे घेतला. एवढंच होतंय की हे जे औषध आहे ते 15 दिवसाला 20 दिवसाला फवारणी करायला लागते आणि हे जे 4-4 दिवसाला फवारणी घ्यायला लागते. एवढाच फरक आहे. किती दिवसाला म्हणले? 4 दिवसाला फवारणी घ्यायची. 4 दिवसाला 4 दिवसाला फवारणी घ्यायची. बरं, आपल्याकडे किती कोंबड्यात म्हणले? आपल्याकडे 4-500 कोंबड्या आहेत ना. बरं, मग आता त्याचे राहिलेले जे अंडे शिल्लक आहेत त्यापासून तुम्ही हे टॉनिक वगैरे हो अंडे बी सेल होते. पण याला त्याला जास्त हे करण्यापेक्षा आपण मग हे आपल्याला इकत कृषी सेवा केंद्रावर तो इकत आणायचंच होतं ना. मग त्याच्यापेक्षा आपण प्रयोग सुरू केले घरच्या घरी. बरं, आता हे कशा पद्धतीने तुम्ही हे तयार करता ते एकदा शेतकऱ्यांना सांगा. आता हे सुरुवातीला आपण ताक घेतो. 1 लिटर ताकामध्ये 10 अंडे टाकतो आणि ते 3 ते 4 दिवस मिश्रण बंद भरणीमध्ये ठेवतो. आणि ठेवल्याच्या नंतर मग 4थ्या दिवशी 5व्या दिवशी आपण ते मारतो. मग काय होतं की बुरशी आणि टॉनिक तयार होतं. त्याचं बुरशी आणि टॉनिक तयार होतं. आणि आपल्याला जर जास्त हे चांगलं इर्जन जर 1-2 महिने जर जास्त झालं तर ते आळीवर बी काम करते. त्याचा प्रयोग काय केला मी की माझ्याकडे गाय आहे एक. मग गाय असल्यामुळं सुरुवातीला मकावरच प्रयोग घ्यावा म्हणलं. मकावर असती लष्करी आळी. मग लष्करी आळी जर मिली तर आपण समजायचं का आपलं औषध हे सक्सेस झालं म्हणून. हे इमाम 1-3 किंवा कोरोजिन मारण्यापेक्षा हे जनावराला बी हानिकारक आहे. मग आमचे विनायकराव परत मित्र आहेत. बरं, त्यांना म्हणलं भाऊ हे स्प्रे घ्यायचा पण कसा घेऊ. तर त्यांनी मला सांगितलं दादा काय करा म्हणले की हे 4-4 दिवसांनी स्प्रे घ्या. पण म्हणलं त्याचं प्रमाण बी आपल्याला माहित पाहिजे ना. बरोबर आहे. मग ते प्रमाण काय केलं मी, पहिली फवारणी घेतली 15 लिटर पाण्यामध्ये 200 मिली. दुसरी फवारणी घेतली 15 लिटर पाण्यामध्ये 250 मिली. आणि तिसरी चौथी फवारणी घेतली 330 मिली. तर सर याचा रिझल्ट एवढा छान आलाय की मका अशी लुसलुस करते. आता तुरा पाड आहे आणि त्याला कंस बी आले. तर
लष्करी आळी कशाच पद्धतीने नाही राहिली. काय नाही तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी, बघा तिथं जाऊन. बर. आणि माझ्याकडे सीताफळाची बाग आहे, हा, आंब्याची बाग आहे, हा, त्याच्या लिंबुनी मोसंबी आहे. हा, मी आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असताना की तुम्हाला सीताफळ झाडावर हे म्हणजे फळधारणा झालेलं नाही, हा, पण आपल्याकडं चांगले लिंबापेक्षा मोठले सीताफळ म्हणजे फळधारणा झाली आणि कुठलाच त्याच्यावर आजार नाही, डंक नाही, काही नाही. त्याच्यावर काय फवारणी केली ते आपण काय केलं, सुरुवातीला ताकांडे मारले. हा, ताकांडे मारले की एक दोन फवारण्या त्या घेतल्या की त्याच्यानंतर मी काय केलंय की हे जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र, 2 लिटर पाणी हा, आणि कमीत कमी 25 झाडपाला, हा, म्हणजे त्यात काळा धोत्रा असेल, हा, निरगुडी असेल, हा, लिंबाचा पाला असेल, हा, आंब्याचा पाला असेल, हा, ते सगळं शिजवलं हा, आणि शिजवून त्याचं फक्त 2 लिटर ठेवलं हा, आणि ते गाळून घेतलं. आता ह्याचा वापर मी काय करतोय, मावा, तुडतुडे, हा, अनाळी हा. ह्याच्यासाठी याचा वापर करतोय. मावा, तुडतुडे, आळी. हा, मावा. बरं, एका पाशीला वगैरे जमतं का? कशाला जमतंय सर हे, कशाला जमतंय? आता- फक्त काय होतंय की तुम्हाला स्प्रे थोडे दाट घ्यायला लागते, म्हणजे जास्त फवारण्या हा कराव्या जास्त फवारणी करायला लागते. बरं. आता आपल्याकडं सध्या किती प्रमाणामध्ये हे तयार केलं? आता हे माझ्याकडे जवळपास 10 लिटरचं तयार आहे, 10 लिटरचं. 10 लिटरचं तयार आहे. बरं, आता इथं दुसऱ्या 2 भरण्या दिसत आणि हे सगळ्यामध्ये ती एकच आहे का? नाही नाही नाही, आता हे जुनं झालेलं आहे. ह्याचा वापर आता उद्याच्या फवारणी ह्याचा वापर करायचा, हा, ह्याचा वापर उद्याच्या फवारणीला करायचा. ह्याची इतकी दुर्गंधी सुटती की अंड म्हणले वाहनवास येणार ना. खूपच हे इतकं कडक तयार झालंय हा, की माझ्या भाषेत बोलायचं म्हणजे याला मी कोरोजिनच म्हणतो, याला कोरोजनच कोरोजिनच म्हणतो, विषारीच म्हणायचं. विषारी. हो, फवारा चालू असताना सुद्धा लोक जवळ थांबत नाहीत. बरं, वास यायला नाही तसं. हा, आणि ह्याच्यात काय आहे की अंड्याचं टारफळ व्हायला चाललं होतं. मग आपण काय केलं, ह्यात जे अंडे टाकलेत तर हे अंडे काय केलं की लिंबाचा रस, 1 लिटर लिंबाच्या रसामध्ये 10 अंडे त्याचे फोडून टारफळ टाकून दिले. आता ह्याचं काय, आपल्याला कॅल्शियम म्हणून तो वापर करावा लागतो ना फळ झाडाला त्याला. मग कॅल्शियमचा वापर काय केला आपण की कॅल्शियम हे लिंबाचा रस, हे अंडे एक 10-12 दिवस भिजून द्यायचे आणि त्याचं एका 15 लिटरच्या फवाऱ्याला एक 15 ते 20 मिली हे टाकायचं रस आणि एक बोरांचं एक 30 मिली टाकायचं आणि ती फवारणी घ्यायची. बर, किती का तुम्हाला सांगतो, ही जाऊ एवढा रिसर्च आहे. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट करायची तयारी ठेवा, तुम्हाला इकत काहीच घ्यायची गरज लागणार नाही. बरं, आता हे सगळं तुम्ही सांगताय, पण हे डोकं कसं लावलं तुम्ही? तुम्हाला कसं मला माहित हे झालं? युट्यूबवर सर्च करायची जास्त म्हणजे सवय बघायची आणि प्रयोगातूनच माणूस काहीतरी शिकला जातो. बरोबर आहे. आणि शेतकऱ्याचं काय आहे किंवा इकतच घेऊन परवडत नाही बघा. आता तुम्हाला उत्पन्न वाढ आहे तुमचं, पण खर्च बी वाढ आहे. माझं मत असं आहे की तुमचं उत्पन्न वाढायला पाहिजे आणि खर्च कमी व्हायला पाहिजे. हा, बरोबर आणि आहे. तो कधी होणार आहे, तुम्ही असं काहीतरी जुगाड केलं तरच होणार आहे. हा, हा, आणि तुम्हाला रिझल्ट बी चांगला मिळतोय, हा, हा, खायला चांगलं आहे पुन्हा. बरोबर आहे. आता हे मका गाय चिपाट सुद्धा पडून देत नाही, म्हणजे आळीच नाही ना त्याच्यावर, हा, सगळं काहीच व्यवस्थित नाही. त्यामुळं. चवदार लागते. पाठीमाग आपण एक प्रयोग केला, दुधी फुपडी लावली होती, हा, त्याच्यानंतर ती कोबी लावली होती, फुलकोबी होती, पत्ता कोबी होती थोडी खायापुरती. हा, ती गोड लागायची सर यांनी फवारणी घातल्यामुळे. आणि बाजारातली जर आणून तुम्ही खाली तर 65 लागते बघा. असं आहे का? म्हणजे प्रयोग केल्याशिवाय बोलत नाही मी, नाही, बरोबर आहे ना, अनुभव तर आहे. अनुभवच घ्यायचा. हे काय आपल्याला जाहिरात करायची नाही हा, किंवा कोणाला ते इकरी करायचं नाही, पण शेतकऱ्यांनी जर पाहिलं हा, तर त्यांना वाटावं आणि करायला पाहिजे आपण. बरं, प्रयोग फुकटचे प्रयोग येते, हा, बरोबर त्याला आहे. काय पैसे द्यायचे का? घरी अंडे व्हायला जाण्यापेक्षा आणि ज्याच्या घरी कोंबड्यात हा. ते शेतकरी करू शकतात किंवा बाहेरून विकत आणून बी करू शकतात. किती त्याला खर्चच काय तू? आता आपल्याकडं समजा 3-3.5 एकर जमीन मला, हा, मी रोज 2-4 पंप मारू शकतो. मारू शकतात. म्हणजे रोजाने गडी लावायचं नाही हा, आणि काहीच नाही. बरं, माझी लिंब घरचीच आहेत, अंडे घरचीच आहेत, हा, डोकं घरचं आहे. काय कुणाला काही सल्ला घ्यायचा आहे का काय? काहीच नाही, खर्चच नाही, 0 बजेट. आणि येणाऱ्या माणसाला सुद्धा मी सर कुणी माझ्याकडे व्हिजिटर येतात ना, त्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही करा, माझ्याकडून येण्यापेक्षा तुम्ही करा. बर, आता तुम्ही हे बनवलंय, आता तुमची तर फवारणी झाली, तुमच्याकडे शिल्लक बी असते. हो हो. बरं, आता हे विक्री होतं का? बरं, नाही, इकडे आपण देत नाहीत कुणाला, पण लयच प्रेमाचा जर माणूस आला तर त्याला फुकट दिला त्याची किंमत वाटत नाही. हा, 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 त्याच्यामुळे त्याला सांगायचं की बाबा हे आता याच तयार केलं तुला न्यायचं ना, हा. एवढं जर न्यायचं असेल तर तुला 200 रुपये लिटर प्रमाणे घेऊन जायला लागेल. 200 रुपये लिटर प्रमाणे? हा, तुला न्यायचं नाही तर नेऊ नको. नाही तर मग तू काय कर, माझ्याकडून अंडे घेऊन जा, टाक गावात बघ. हा, तिथे पण लोक काय करतात, आळशीत बघा, हा, बरोबर. स्वतः कुठं ना करायचं त्यांना आवडत नाही. आणि मग आपण बी थोडं त्यांना सहज मोकळं सर सोड तर ती तशीच सवय लागते त्यांना. त्याच्यामुळे फुकट कुणाला काही द्यायचं नाही.
त्यामुळे तुम्ही विक्री पण करता. हा, इकडेची बी काय अडचण नाही. जर एखाद्याने सांगितलं की आम्हाला असं तयार पाहिजे बा, हा. तर आपण थोड्याफार प्रमाणात देऊ शकतो. बरं, आता तुम्ही हे केलेलं किती दिवस झाला असं समजा? आता माझा हे प्रयोग जवळपास 2 महिन्यापासून चालू आहे. मग आता समजा मका निसली आता, पण हे तयार आपण काय केलं की माझ्या जून मध्येच लक्षात आलं की आपल्याला सोयाबीन फवारायचंय. मग सोयाबीनला मी हे औषध तयार करून ठेवलं होतं. हे जे तुम्हाला सांगितलं ना, हे गोमतरण ती शिजवलं, हे म्हणलं आपल्याला सोयाबीनला मारा लागेल. आणि हे जे 1-2 ताक अंड्याचं आपल्याला फुलाऱ्यात घ्यायचंय, सोयाबीनचं फुलाऱ्यात घ्यायचंय ताक अंड्याचं. सर हे मवाळ्याच्या माशाच बोलायची गरज नाही. हो का? ह्यात पुन्हा गुळ टाकायचा. ज्या दिवशी फवारायचंय का आपल्याला, त्या दिवशी 1 पावशेर गुळाचं पाणी करायचं आणि ते टाकायचं आणि ते फवारायचं. आता बागात कुठं गेलं ना, तुम्हाला मोहळं दिसते, म्हणजे फुलारा आला की ते मधमाशा बोलायची गरज नाही, आकर्षित होत्यात, आकर्षित होत्यात. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की टरबूज लावले त्याला माशीच नाही, आंब्याला बहार आलाय पण त्याला माशीच नाही. मग कुठून मोहळ आणत, कुणी अंधारात जाते मोहळ आणतंय, कशाला जातं अंधारात? कसे हे तुम्ही प्रयोग करा ना. बरोबर, की कमी खर्चात आहे, ह्याला जास्त पैसे बी लागणार नाही तुम्हाला, नाहीत लागत. बरं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे हे उपलब्ध पण आहे, पण शेतकऱ्यांना कसं म्हणजे लक्षात आलं की ह्याचा रिझल्ट येतोय? काय तुमच्या कोणत्या शेतकऱ्यांनी नेलंय त्यांना कसं लक्षात आलं? नाही, त्यांना आधी दाखल आपण केलेलं. त्यांना म्हणलं तुम्ही या, तुम्ही बघा, तुम्ही प्रयोग करा. आता पाठीमाग लिंबुण्याचे पानं थोडे आखाडे झालते, पाऊस वाडा, आणि हे तुम्हाला समोर दिसले लिंबुण्याचे पानं थोडे आखाडे झाले. एक स्प्रे दिला ते मोकळे झाले पानं बी. म्हणजे कुठल्याही फळ बागावर ते बी मारा तुम्ही, काहीच अडचण नाही त्याला. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, स्प्रे थोडे दाट घ्यायला लागतात, जास्त प्रमाणात पंप मारावा. पंप जास्त प्रमाणात. समजा इकडे आपल्याला 10-12 दिवसात एकदा मारा लागते, तिकडे आपल्याला 4 दिवसाला 5 दिवसाला घ्यायला लागतं, आणि कंटिन्यू चालू ठेवायचं. बरं, त्याचं प्रमाण कसं असतं? किती लिटरला किती कसं आणायचं? आता ते आपण 15 लिटरला ते झाड पोहून असते, म्हणजे आता बारीक जर झाड असेल तर आपण 100 बी मारू शकतो 15 लिटरला. झाडाचं प्रमाण जसं वाढन तसं त्याच्यात वाढत, पण 300च्या पुढे जाऊन द्यायचं नाही. नाही, समजा आता आपला जो पंप आहे तो 15 लिटरचा असतो, मग 15 लिटर असतो का 20 लिटरचा असतो? 20 लिटरला आपण 5 मिलीने वाढ द्यायची, फक्त 5-10 मिलीने वाढून द्यायचं. नाही, 15 लिटरला किती मिली मारता तुम्ही? 15 लिटर पहिली फवारणी 100, दुसरी 150, तिसरी 200, आणि 250 आणि 300 वाढीत चालायचं. शेवटची फवारणी 300 मिली वापरायचं, कारण परिपक्व झाड झालेलं असते, त्याची ताकद बी वाढलेली असते, त्याच्यामुळे त्याला थोडं जास्त प्रमाण दिलं तरी काय अडचण पडत नाही. बरं, आता ही मिश्रणची जी पद्धत आहे तर कशी, म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते? आता तुम्ही सांगितले अंडे वगैरे किती दिवस ठेवल्याच्या नंतर? आता प्रोसेस काय नाही, आता आपल्याला काय करायचंय की बाबा आपल्याला समजा सध्या बुरशीनाशक टॉनिक तयार करायचे, मला फक्त 3 दिवस ठेवायचं झाकून. 3 दिवस झाकून ठेवायचं, रोज संध्याकाळी काय करायचं की असं हालायचं त्याला आणि ठेवून द्यायचं झाकून. आणि तो शिल्लक जर राहिलं तर त्याचा यूज पुन्हा नंतरच करायचा, उलट चांगला होतो, पण वाईट होत नाही, ते खराब होत. किती दिवस टिकतं ते? 4-5 महिने काही होत नाही त्याला. 4-5 महिने काहीच होत नाही त्याला. बरं, आपण 2 महिन्याच्या पुढे टिकून देत नाही, 2-3 महिन्यात आपण उरून जाते ती. बरं, आता एखाद्या समजा शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून जर पाहिजे जर असेल तर तुमच्याकडे भेटतं का? नाही, त्याने आधी सांगायचं, आपलं आधी येऊन बघायचं, इथं पाहायचं, त्याला जर आवडलं तर त्यांना आपण देऊ थोडंफार, जास्त नाही पण थोडंफार. किती प्रमाण म्हणजे समजा आपल्याकडे किती समजा भेटू शकतं? आता ताकावर असतं बघ, ताक आता गाय येलेली आपली, म्हणजे ताक किती निघतं ह्याच्यावर अवलंबून. एक समजा 2 लिटर 3 लिटर 4 लिटर पर्यंत ठीक आहे समजा. बरं, ताकाचं प्रमाण किती घ्यावं लागतं? किती अंडे? 1 लिटरला 10 अंडे टाकायचे, अशा प्रमाणात करायचं मिश्रण ते. 1 लिटरला 10 अंडे. बरं, त्याला अंडे किती दिवसाचे असायला पाहिजेत? काय नाही, अंडे ताजेच पाहिजे, खराब अंडे नाही जमत. फ्रेशच अंडे लागतात. फ्रेश अंडे लागते, खराब अंडे टाकून हे महत्वाचं आहे, नाही तर शेतकरी काय होत नाही अंडे म्हणून खराब बी टाकू. नाही, खराब नाही टाकायचे. खराब टाकलं त्याचं काय तयार होईल? मिश्रण नाही तयार होईल तिचं. चांगला प्रयोग सुरू आहे म्हणायचं. हो, शेतीला समजा ह्या अशा गोष्टीची जोड पाहिजे. आता जे बाहेरचं जे औषध आपण वापरतो तर त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? मला चांगला वाटलाय सर. मी आता फवारणच नाही, आता माझ्या डोक्यात असं आपलं खायापुरतं जे करायचे शेतामध्ये की सगळं हेच वापरायचं. मग आता चालू झालं, आपलं सुरुवातच झाली म्हणायची. हे आपलं पहिलं वर्ष हे वापरायचं, आपल्याला दुसरं काही वापरायचं नाही. माल आला तरी चालतंय, पण हेच वापरायचं. होऊन द्या ना, कमी होईल माल, काय फरक पडतोय. पण ज्यांना माहिती आहे हे वापरलंय ते लोक माझ्याकडे आनंदात घेऊन जातील ना. बरोबर, आणि लोकांना रिझल्ट आहे म्हणायचं. नाही, आता तुम्ही बघा ना, सीताफळला किती व्यवस्थित माल लागलाय. आता हे बघा किती फळ मस्त झाले. हवे कशी सेटिंग, अशी सेटिंग तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. हवे सेटिंग, हवे खाली सेटिंग, कशी मस्त सेटिंग झाली. सगळे याला फळ दिसते आलेलं. फळ आणि पान वाकडं नाही पुन्हा. एकदम सीताफळ दिसते सगळे.
आणि बाकीचे झाडं पण तुमचे चांगल्या पद्धतीने आहेत. तिकडे मका पण चांगली आहे, पण आपण पाहणार आहोत. ते कॅल्शियम खूप तयार होतं बघा अंड्यापासून. खास कॅल्शियम जबरदस्त. कधी कधी काय होतं, लिंबू आहेत का, लिंबाला चिर पडती बघा. मग चिर पडी ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं, कारण त्याच्यामुळे असे चिर पडायला लिवायला लागले. मग त्यावेळेस आपण मग नंतर जाग होतो. तर आपल्याला रोग येऊ नये म्हणूनच आधी सुरू करायचं. लोक काय करतात की ज्यावेळेस आजार दिसन त्या दिवशी काम करायला सुरुवात करतात. आपण तसं नाही करायचं. आजार असू नाही ते नसू, आपलं चालू राहून द्यायचं काम, कंटिन्यू आपलं जे आहे ते चालू राहून द्यायचं. चालूच राहतं. हा, बरं, आता हे तुम्ही सांगितलं सर्व पिकावर हे चालतं. कुठल्याही पिकावर चालतं, काहीच अडचण नाही. बरं, याचं आता तुम्ही कसं असतं, आता आपण बघतो कपाशीवर एखादी फवारणी करायचं म्हणलं हा हा हा. तर एक औषध नसतं, त्यासोबत अनेक औषध असतात. आता ते साहेब काय होतं माहिती का, काही काही वेळेस एक औषध एका औषधात मिळतं ते डिलीट बी होते काही औषध. पण ते आपला काही समजा, शेतकऱ्याला काही समजा, आणि दुकानदार सांगते त्यांचं नाही ऐकवतं, आपल्याला काही मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचंच ऐकायला लागतंय. बरोबर. आणि मग शेतकरी असा विश्वासू माणूस आहे. शेतकरी आहेत का विश्वासू माणूस कधी शेतकरी कुणावर दिवसात ठेवतो. आणि आपण आपल्याकडे येणारे कोण शेतकरी आहेत, हे गरीब शेतकरी आहेत. मारलेले शेतकरी आपल्याकडे घेणार नाहीत. आपण त्यांना जीव लावायचा, आणि आपल्याकडे येणारा माणूस आपलाच असतोय. पण त्याला फसून काय करायचे. त्याला चांगलं जर सांगितलं तो आपल्याकडे आता तो निसर्गाच्या सानिध्यात राहणारे माणसं आहेत आपण. मग निसर्गासाठी खोटेपणा करून काय करायचे. आता तुम्ही हे म्हणजे कपाशीवर जर मारायचं म्हणलं, आपला प्रश्न असा होता की आपण बाहेरचे जे रासायनिक औषधं मारतो, हो हो, तर त्यामध्ये 4-5 प्रकारचे औषधं असतात, त्यांचं एकत्र मिश्रण करून आपण एक फवारणी करतो. हो. तर ही जी फवारणी समजा कापसाला करायची म्हणलं, तर ह्यामध्ये म्हणजे कोणतं औषध कसं वापरायचं, काय आता तुम्हाला सांगतोय, कपाशीला सुरुवातीपासून जर वापरायचं म्हणलं, तुम्ही ताकांडे घेऊ शकता, 10 अर्क घेऊ शकता, हे कॅल्शियम घेऊ शकताय. त्याच्यानंतर आपण मावा तुडतुड्यासाठी हे घेऊ शकतो. आणि ह्याला वेळ लागत नाही. खूप जवळ आता धोत्रा, मी काळा धोत्रा लावलाय घरीच, निरगुडीचं झाड घरापाशीच लावलंय. त्याच्यामुळे जांबाचं झाड माझ्या घरापाशी, सगळे झाड माझ्या जवळच आहेत. फक्त मला काय करायचंय की ते तोडायचे पाला आणि तिची भट्टी लावायची, आणि भट्टी लावून शिजून घ्यायचंय. आता तुम्ही हे जे मावा तुडतुड्यासाठी केलंय, त्यामध्ये काय काय मिश्रण टाकलेलं? आता ह्याच्यामध्ये 10 लिटर गोमतर मध्ये 2 लिटर पाणी टाकलं होतं. त्याच्यामध्ये काळा धोत्रा, निरगुडी, लिंबाचा पाला, शेवग्याचा पाला, आंब्याचा पाला, चांदीपात्राचा पाला, त्याच्यानंतर सीताफळ, रामफळ, त्याच्यानंतर आपलं हे नसतं का आपलं त्या कढीपत्ता टाकलाय. त्यानंतर उमराचे पानं टाकली, तर सगळे झाडपाल्याची पानं टाकली. हा, सगळं ते असं जवळपास 10 किलो असेल ती. आणि ते खड्या एका भगुन्यात ठेवलं, आणि त्या वरून त्याच्यावर दुसरं भगुन झाकण ठेवलं, आणि ते खळखळ त्याला उगळी फुटून दिली, ते कमी होऊन दिलं. आणि त्यातलं फक्त 2 लिटर तयार ठेवलं. हे कधी मी 1 जूनला तयार करून ठेवलेलं. 1 जूनला. आता मला हे ह्याला मारायचे, आपल्या सोयाबीनवर मारायचे मला. सोयाबीनवर? हो. तुम्ही दुसरे कुठलेच औषध वापरले? नाही, सगळे घरी तयार केले. हो. शेतकरी मित्रांनो, आता आपण सविस्तर माहिती पाहिली. हे जे आहे टॉनिक आसन, बुरशीनाशक आसन, कीटकनाशक आसन, भांगे सरांनी आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली कशा पद्धतीने हे मिश्रण तयार केलं जातं. शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे त्यांच्याकडे जे कोंबडी पालन आहे, आता आपण पाहिलं त्या कोंबडी पालनामधले जे उरलेले अंडे आहेत, श्रावण महिना सुरू असल्या सुरुवातीला सांगितलं, अंडे थोडे कमी प्रमाणामध्ये विकतात. जे शिल्लक अंडे, त्या शिल्लक अंड्यापासून घरचं गावरान गाईचं ताक, त्या ताकामध्ये कशा पद्धतीने त्यांनी हे अंडे सोडून मिश्रण तयार केलं. त्यांच्याकडे जर बघितलं, मका आहे, सोयाबीन आहे, पाठीमाग आता आपण बघतो की आपण ज्या बागामध्ये उभा आहे ते सीताफळाची बाग, ह्याच्यावर पण ह्याचा वापर केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना हे औषध पाहिजे असन, हे जे बुरशीनाशक असन, टॉनिक असन, ज्यांना पाहिजे असन, सरांचा नंबर स्क्रीनवरती आहेत. किंवा एखाद्यांना हे बनवायचंय, तयार करायचंय, कशा पद्धतीने तयार केलं जातं, सरांना तुम्ही विचारू शकता. सर तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने तयार करतात. आपण व्हिडिओमध्ये तर सगळी माहिती घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, त्यांनी टॉनिक तयार करत असताना, हे औषध तयार करत असताना जे अंडे आहेत, त्या अंड्याचं टरकल सध्या वेस्टेज जाऊन नाही दिलं. बघा किती, म्हणजे शेतकऱ्याची कुठलीच वस्तू वायाला जाऊ शकत नाही. फक्त म्हणजे शेतकऱ्यांनी डोकं लावलं पाहिजे, कशा पद्धतीने हे वापर केला पाहिजे. युट्यूबवर बरेच व्हिडिओ असतात, त्यामधून ती माहिती घ्यायची असते आणि ती माहिती घेऊन आत्मसात करायची असते. ती जे टरकल आहे, त्या टरकलापासून पण त्यांनी एक औषध तयार केलेलं, आपण ती माहिती पाहिजे दिली. तर अशा पद्धतीने त्यांचं हे आपण संपूर्ण जुगाडू पद्धतीने केलेलं औषध टॉनिक बघितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुम्हाला जर आवड असेल शेतीविषयी काहीतरी वेगवेगळे प्रयोग करायचे जर असतील, तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशी माहिती असते.
तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांना असे प्रयोग आवडतात किंवा जे शेतकरी असे प्रयोग करतात त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.